असतं. कोमट पाण्याचं सेवन झाल्यानंतर मलमूत्र आपलं त्याग झाला पाहिजे. त्याला निरोगी म्हटलेले आहेत ऋषी. ज्यांचं मलमूत्र त्याग होत नाही तो आजारीच आहे. त्याच्यानंतर मलमूत्र त्याग झाल्यानंतर आपल्याला ॲलोवेराचं सेवन करायचं असतं. आपल्या प्रत्येकाच्या घरी कोरफडी असावी. त्याचे फायदे काय आहेत हो? त्याचे फायदे आपल्याला व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, B12 हे सुद्धा शरीरात असणं आवश्यक आहे. आपण रोज काढ भाजी काढ रोटी, काढ भाजी काढ रोटी, कर भात, झालं बस आम्ही जेवण केलो. 3 टाइम आम्ही गरम गरम जेवतो असं वाटतं आपल्याला. पण नुसतं रोटी भाजी काढल्याने आपल्याला विटॅमिन्स मिळत नसतात. मग आपण हे अशी कोरफडीचं जर सेवन केलं, कोरफड कशी करायची? मग पानाची कटिंग करायची, त्याला उलट टांगून ठेवायचं, त्याचा पिवळसर जे असतो तो गळू द्यायचा आणि सकाळी उठल्यानंतर त्याच्यामधलं थोडंसं जल चमच्याने ओढून काढायचं, कोमट पाण्यामध्ये टाकायचं, त्याचं सेवन करायचं. फायदे काय काय आहेत? ॲसिडिटी, पित्त, कफ आपला बरा व्हायला मदत होते. कपालभाती प्राणायाम करत राहा, विसरू नका. हे तुम्हाला ऐकत ऐकत करायचंय. म्हणजे आरोग्यासाठीच मी सांगते, जेवढा व्यायाम जरुरी आहे, नुसता व्यायाम 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 करून आपण जर पोटात चुकीचे टाकत असाल तर फायदा होत नसतो. म्हणून ॲलोवेरा जेलचं सेवन, ॲलोवेरा ज्यूसचं सेवन आपण करायचं आहे. याच्याने आपल्यामध्ये जे गरमी आहे ते कमी व्हायला मदत होते, पोट साफ व्हायला मदत होते, व्हिटॅमिनची पूर्तता होते. हे झालं आतून घेतलेला फायदा. आणि वरून लावलेला काय फायदा असतो? आपण जर काही काम करत असू आणि एकदम जर आपल्याला म्हणजे चोळलं आपल्या हाताला, तर पटकन ॲलोवेरा जेल घेऊन आपण तिथे लावू शकतो. तसंच पिंपल्स असतील त्या ठिकाणी तुम्ही लफोड तोंडावरती येणं, त्याच्यासाठी सुद्धा ॲलोवेरा जेल आपण लावू शकतो. बाहेरच्या देशामध्ये या ॲलोवेरा जेलचा खूप मागणी आहे आणि खूप त्याचा वापर केला जातो सौंदर्य प्रसाधनासाठी. कपालभाती प्राणायाम करत राहा. तर अशा पद्धतीने आपल्याला ॲलोवेराचं पान घ्यायचं आहे. आता कोणी कोणी म्हणेल आमच्याकडे कोरफडीचे झाडच नाही आहेत, आमच्याकडे हेच नाही आहे, त्यांना कारण हवं असतं. तर परमपूज्य स्वामीजीने आपल्याला ॲलोवेराची बॉटल सुद्धा काढलेली आहे, जे चांगल्या प्रकारे शुद्ध प्रकारे काढलेली आहे. ते तुम्ही ठेवून बॉटल ठेवून सुद्धा कोमट पाण्यामध्ये टाकून त्याचं सेवन करू शकता. हे असे आपल्याला क्लिअर पाणी घ्यायचं नसतं. त्याच्यानंतर आवळा, हे आवळा सुद्धा खूप गरजेचा असतो. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. आपल्या दृष्टीला वाढ करण्यासाठी सुद्धा आणि केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सुद्धा आवळा ज्यूसाचं सेवन खूप चांगलं असतं. वयानुसार जे सुरकुते आपल्या तोंडावरती येतात ते येत नसतात. व्हिटॅमिन सी आवळ्यामध्ये असतं. पित्तासाठी सुद्धा चांगलं असतं. कपालभाती प्राणायाम करत राहा. अधूनमधून गायचं गोमूत्राचं सुद्धा आपल्याला सेवन करायचं असतं. गायच्या गोमूत्राने अस्थमासारखे ॲलर्जी सारखे आजार कमी होतात. तसंच गायच्या गोमूत्रामध्ये कॅल्शियमची सुद्धा पूर्तता त्याच्यामध्ये होते आणि आपल्यामध्ये जे कॅन्सर सारखे जंतू असतात ते सुद्धा नष्ट व्हायला मदत होते गौमूत्रामुळे. गायचं गवतर जी गाबडी नसावी, तिला इल्यानंतर 1 महिना तिचा वापर करायचा नसतो आणि मग घरी आणून त्याचा 4 पदरी वस्त्र गाळ करून मग त्याचं सेवन करायचं असतं. कपालभाती प्राणायाम करत राहा. तसं आवळा, ॲलोवेरा, गुळवेल आपण रोज प्रार्थना करते वेळेस म्हणतो, परम पूजनीय परम श्रद्धेय स्वामी जी के सूक्ष्म उपस्थिति को नमन, कलयुग के धन्वंतरी आयुर्वेदाचार्य आचार्य बालकृष्ण जी को नमन. आचार्य बालकृष्ण जीचं रोज नाव येतं, कारण जेवढा योग रामदेव बाबांनी जेवढा योग सांगितलेला आहे तेवढा आचार्य बालकृष्ण हे काय आहेत? या कलियुगातले धन्वंतरी आहेत. त्यांनी आपल्याला या औषधीचा वापर करायला सांगितलं गेलेला आहे. या औषधीचा वापर करून सुद्धा आपण बरे होऊ शकतो. कपालभाती प्राणायाम करत राहा. प्यायचंय, आपल्या मुलांना आठवण करून द्यायची आहे, आपल्या मिस्टरांना आठवण करून द्यायची आहे. मी रोज आप्पाला म्हणते ॲलोवेरा घेतला का? पिंटू भाऊ ऐकत असते, आमच्या घरात सतत चालू राहते, कारण मी योग करते. पूर्वी काय होतं, मी कंटिन्यू यांना हातात देत होते, हे घ्या तुम्ही जल प्या, हे घ्या तुम्ही आवळा प्या, दीक्षा हे आवळा पे, हे जल पे. आता मला होत नाहीये तर काय म्हणते, तोंडानं चालू असतं, दीक्षा आवळा घेतली का? ज्यूस घेतली का? ॲलोवेरा ज्यूस घेतली का? आप्पा घेतलात का? अहो म्हणते त्यांना, साहेब म्हणते घेतलात का? तर अशा पद्धतीने आपण प्यायचं आहे आणि आपल्या फॅमिलीची सुद्धा आपण काळजी घेत राहायची आहे, सांगायचं आहे त्यांना सुद्धा. कपालभाती प्राणायाम.